नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेत आहोत, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण पावसाविषयी जाणून घेतलं. सध्या जो अतिवृष्टी होते आहे किंवा कुठे ढगफुटी होते आहे, प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, त्याच्यामागची कारणं काय आहेत ती आपण जाणून घेतली. तीही ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे सरांकडून. त्यांच्या मते कार्बन डायऑक्साईडचं वातावरणामध्ये जे प्रमाण वाढलेलं आहे ना, त्यामुळे हवामान बदल होत आहे, तापमान वाढ होत आहे आणि त्याचेच हे सगळे परिणाम आपण भोगत आहोत आणि आपल्याबरोबर संपूर्ण जगाला सुद्धा हे भोगावे लागत आहेत. आणि त्यासाठी हे संकट नेमकं काय आहे, त्याला तोंड देण्याचे उपाय काय आहेत, तेही आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. मंडळी, अशाच प्रकारचे वेगवेगळ्या विषयावरची माहिती जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. अतिशय ज्वलंत असाच आपला आजचा विषय आहे. आणि या विषयाशी संबंधित जी परिस्थिती आहे ना मंडळी, ती पूर्णपणे हाताबाहेर गेलेली आहे. आणि अशी हाताबाहेर परिस्थिती जाण्यामागे कारण आपण सर्वजण आहोत, हेही आपण ध्यानात ठेवायला पाहिजे. पण हे असं असलं ना तरीही ही परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी उपाय योजणं आवश्यकच आहे. ते आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आपण प्रयत्न जरी करू शकलो नाही ना, तरी कोणी असे जर का प्रयत्न करत असतील ना, तर ते आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. मंडळी, मस्त वाटलं ना अशा शुभ्र खळाळणाऱ्या नद्या बघून? या अशा नद्या सध्या कुठे दिसतात हो? कल्पनेत नक्कीच मिळेल, स्वप्नांमध्ये मिळेल, कवितांमध्ये मिळेल. आणि अजूनही सगळं काही बिघडलेलं नाही. अजून काही ठिकाणी नेसेंट आहे. उगमाच्या ठिकाणी, बऱ्याच उगमाच्या ठिकाणी नद्या अजून अविरल आहेत, निर्मल आहेत, खळखळ वाहणाऱ्या आहेत. आणि त्या नद्यांच्या डिझॉल्ड ऑक्सिजन म्हणजे त्याच्यामधलं पवित्रते बाबतीमध्ये म्हणतो ना, तिथला निवळ्या असतो, छोटासा एक कीटक आहे तो, अशाच ठिकाणी बसतो की जिथं नदीमध्ये ऑक्सिजन, पाण्यामध्ये ऑक्सिजन भरपूर आहे. अशा अनेक ठिकाणी, अनेक स्ट्रेचेस आहेत उगमाच्या ठिकाणी. आपल्या पापांचा नाश करणाऱ्या ह्या नद्या, अशीच आपली श्रद्धा आहे. त्यामागचं कारण म्हणजे नदीची शुद्धता, नदीची पवित्रता. त्यालाही कारण आहे की अशा नद्यांमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप जास्त असतं आणि मग अशा वेळेला उपयुक्त जीवजंतूंचंही प्रमाण त्यामध्ये जास्त असतं. त्याचा मानवी शरीराला फायदाही होत असतो. निसर्गाची ही किमया होती जी आपण सगळ्यांनी सध्या नष्ट केलेली आहे. आणि सध्या नद्यांची जी परिस्थिती आहे ना, त्यामध्ये जे जीवजंतू तयार होत आहेत ना, ते अत्यंत घातक आहेत. मानवी शरीर पोखरून काढणारे असे हे जीवजंतू सध्या तयार होत आहेत. भयानक तर आहे. भयानक याच्यासाठी आहे की आता आपल्या घरापर्यंत सगळं आलं आहे. म्हणजे आधी आजार 80-80, 100-100, 103 वर्षाचे माझे नातेवाईक एक अजूनही आहेत, आता खाली येत आहे, घरापर्यंत आले. हे प्रदूषणाचे गंभीर परिणाम आपल्या मानवी शरीरावर व्हायला लागलेत आणि चराचरावर व्हायला लागले, वास्तव आहे. पण प्रदूषण कमी करण्यासाठी तात्कालिक उपाय करणं हे पुरेसे नाही. त्याच्या मुळापासून जाणं, कारणांचा अभ्यास करणं, तिथं थांबणं हे गरजेचं आहे. मंडळी, पृथ्वीच्या उत्पत्तीपासून पृथ्वीवरती फक्त खारं पाणी होतं. की पृथ्वीची उत्पत्ती साधारण 4.5 अब्ज कोटी वर्षापूर्वी झाली. त्याच्यानंतर पृथ्वी गार झाल्यावरती हजारो वर्ष पाऊस पडायला लागला आणि त्या पावसाचे समुद्र तयार झाले, सागर तयार झाले. पृथ्वीवर गोडं पाणी नाही.
पृथ्वीवरती फक्त आणि फक्त खारं पाणी आहे. आपल्याला गोड पाणी मिळायची जबाबदारी ही जलवायू चक्राची आहे. त्यामुळे जलवायू चक्रामुळे आपल्याला गोड पाणी निर्मिती होते. त्यामुळे हे गोड पाणी आतपर्यंत पोचवायची जबाबदारी ही नद्यांच्या खांद्यावर असते. मंडळी, महाराष्ट्रातल्या 56 नद्या अत्यंत प्रदूषित आहेत, पण मुळात आपल्या राज्याचा 20% इतका भूभाग नद्यांनी व्यापलेला आहे, जो एक वरदहस्त आहे. आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये 6 नदी खोरे आहेत प्रमुख. गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिनी, महानद्याचं छोटंसं वरती 6 नदी खोरे आहेत. आणि महाराष्ट्रातल्या भूभागापैकी 20% भूभाग हा जलस्रोतांनी व्यापलेला आहे. इथं ओढे, नदी, नाले मोठा भाग आहे. म्हणजे वी आर एंडॉड. आपल्याला खरं तर वरदहस्त निसर्गाने दिलेलं आहे, देशाला वरदहस्त दिलेलं आहे. म्हणूनच आपल्या सगळ्यांना जगवणारी ही नदी ही आपली माता. नदी म्हणजे जीवन, नदी म्हणजे संपन्नता, नदी म्हणजे सुबत्ता. हे सगळे शब्दांचे बुडबुडे वाटावेत अशी सध्याची परिस्थिती आहे. आपण सगळ्यांनी ह्या नद्यांची अक्षरशः दैना केलेली आहे. देशामधल्या झाड 311 नद्यांचं जे प्रदूषणाची सगळ्यात अतिप्रदूषण असलेल्या नद्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 56 नद्यांचे स्ट्रेचेस आहेत. आणि मंडळी, आता आपण ह्या प्रदूषणावरती निरनिराळे उपाय योजत असतो. नद्यांची परिस्थिती भीषण आहे, पण हे एक लक्षण आहे, हा सिम्पटम आहे. म्हणजे नदी प्रदूषित होणं याच्या मागे काही कारणं आहेत आणि आपण जे बघतो ते लक्षण बघतो. प्रदूषण हे लक्षण आहे, मग प्रदूषणावर ट्रीटमेंट देणं हे म्हणजे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट झाली. डोकं दुखतंय म्हणून बाब लावा असं झालं. पण डोकं कशामुळे दुखतं हे मूळ कारण, त्याला रूट कॉज आहे म्हणतात, त्याच्यापर्यंत जाणं फार महत्त्वाचं आहे. पटलं का? मूळ कारण काय आहे ना, तेच आपण समजून घेत नाही आणि मग अशा गटारगंगा झालेल्या नद्यांचं सौंदर्यीकरण करतो. त्यातून कुठेतरी प्रदूषण दृष्टीआड व्हावं आणि त्यासाठी प्रचंड निधीही आपण खर्च करत असतो. आणि आज जर नदीच्या प्रदूषणाचं मूळ कारण जर बघितलं तर मानवाच्या अर्थचक्रामध्येच आहे. शेतीमध्ये आहे, सुएजमध्ये आहे, वाढलेल्या शहरीकरणामध्ये आहे, शहराच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामध्ये आहे. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी याचं मूळ कारण वसलेलं आहे. आता आपण जाऊन प्रदूषणावरती ट्रीटमेंट देतो, हे आपण आपली सोय बघतो. म्हणजे प्रदूषण ट्रीट करण्यासाठी टेक्नॉलॉजी ही सोयीस्कर आहे, पण प्रदूषण होऊ नये ह्याला टेक्नॉलॉजीचा काहीच उपयोग नाही. ह्याला तुम्हाला आचरणामध्ये बदल करावा लागतो. हा सगळा अनास्थेचा भाग आहे. म्हणजे नदी समोर दिसली की पाया पडणार, घरी पूजा केली निर्माल्यात टाकणार. आता गणपती येतील, गणपतीचं विसर्जन तिथे, जे सगळं रंग लावलेलं आर्सेनिक वगैरे लावलेले रंग पण तिथे जातात. एकाच नव्हे, सगळ्यात गणपती असो, सरस्वती असो, ताबूत असो, फंद सगळे नदीमध्ये जातं. म्हणजे नदी हे कचऱ्याचं साधन झालं आहे का, कचरा वाहून नेण्याचं, असा कधी कधी प्रश्न पडतो. आणि वास्तव आचरणामध्ये तेच दिसतंय की खरं कचरा वाहून नेण्यासाठी नदी आहे का? नाही, नदी ही पवित्र आहे, तुमच्या जीवनाची अधोरेखित ती भाग आहे. नदी नाही तर तुम्ही काहीच नाही. नदीचं आरोग्य जेवढं चांगलं तेवढं माणसाचं आरोग्य आहे. म्हणून ह्याच्यामध्ये जाणीव जागृती, नुसती जाणीव जागृती, क्रियात्मक जाणीव जागृती गरजेची आहे, नुसतं नाही. की आपण शालेय शिक्षणामध्ये म्हणा किंवा कॉलेजच्या शिक्षणामध्ये म्हणा, आपण असं सांगतो की कारखान्यातून प्रदूषण होतं, शहरातून प्रदूषण होतं, शेतीमधनं काही कीटकनाशकांचं प्रदूषण होतं. हे आपण जेव्हा सांगतो ना, तेव्हा आपण दुसऱ्या कोणाकडे तरी बोट दाखवतो. आपण जर शाळेमध्ये असं शिकवलं की जर तू सकाळी उठून टूथपेस्टची चूळ तुझ्या बेसिनमध्ये टाकली तर तू प्रदूषक आहेस. जर तू आंघोळीला शॅम्पू वापरलास, साबण वापरलास तर तू प्रदूषक आहेस. म्हणजे हा जो नदी प्रदूषणाचा प्रॉब्लेम आहे, ही समस्या आहे, ती आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आत आणून ठेवायची. सर्वात मोठं प्रदूषण जे आहे हे डोमेस्टिक प्रदूषण आहे, हाऊसहोल्ड. कारण आपण बघा ना, आम्ही नेहमीच सांगतो की जर माणूस, प्रत्येक माणूस जर साधारण 1 ते 2 ग्रॅम टूथपेस्ट वापरत असला, पुण्याचं पॉप्युलेशन 80 लाख आहे,
तर रोज आम्ही नदीमध्ये किती टूथपेस्ट टाकतो आणि टूथपेस्ट ही केमिकल्स असतात, आपण काही दंतवंजन वापरत नाही. त्यामुळे ह्याचं स्केल जी आहे ही अफाट आहे. मंडळी ऐकलत का, घरगुती प्रदूषणाचं प्रमाण जास्त आहे. तसं बघितलं ना तर हे जे सांडपाणी घराघरांमधून येतं ना ते नद्यांमध्ये जायलाच नाही पाहिजे. कारण मुळात आपण जे पाणी वापरत असतो ना त्यातलं 80% पाणी हे सांडपाण्यामध्ये रूपांतरित होत असतं आणि त्या सांडपाण्यावरती प्रक्रिया करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. शहर रचनेमध्ये सुद्धा या STPसाठी खास जागा ठेवलेल्या असतात, भूखंड आरक्षित केलेले असतात आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हे STP असणं ही अत्यंतिक गरज असते. आणि अशा प्रकारे हे जर का STP असतील ना तर हे घराघरांमधलं सांडपाणी नद्यांमध्ये जाणार नाही आणि त्या प्रदूषणाला कुठेतरी आळा बसेल. अर्थात या बाबतीमध्ये आपल्याला माहिती असलं तरी आपल्या शहरांमध्ये किती STP आहे याची आपण माहिती घेतो का? अर्थात ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं नक्कीच कौतुक करूया. कारण त्यांनी ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन एक प्राधिकरण स्थापन केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य नदी पुनर्जीवन प्राधिकरण त्यांनी स्थापन केलेलं आहे. आता त्याच्यावर सोल्युशन काय, तर मी जसं म्हणालो, राजकीय इच्छाशक्ती, प्रशासकीय इच्छाशक्ती आणि लोकप्रबोधन हे एकत्रपणे होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आता 15 ऑगस्ट 2025 साली रोजी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण MSRRA अथॉरिटी तरी स्थापन केली. आता जी आपण चर्चा केली त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत. म्हणजे डोमेस्टिक पोल्युशन बघायला गेलं तर 85% डोमेस्टिक पोल्युशन आहे सांडपाण्याचं, 85% ते आहे किंवा काही शहरांमध्ये तर त्यापेक्षा जास्त आहे. त्याचा मोठा वाटा आहे. रासायनिक उद्योगामधून किंवा औद्योगिक प्रदूषण ते मोठं आहे, त्याची टक्केवारी जरी कमी असली तर त्याची व्याप्ती जास्त आहे, म्हणजे इफेक्टिव्हनेस जास्त आहे, कारण रसायन थेट येतात त्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आणि विभागांमध्ये समन्वय आहे. तर मी खरं महाराष्ट्र शासनाचं कौतुक करतो, कारण नद्या वाचवण्याची निर्णायक आपल्याला संधी आहे मिळालेली आहे. सगळ्यांनी जर हे केला, एकत्र गजर केला ना, जसं गोवर्धन पर्वत उचलला आणि त्यावेळेस त्यांनी महाप्रलयाला त्यांनी थांबवलं, तसं आहे. प्रशासन पण आहे, शासन पण आहे, राजकीय इच्छाशक्ती आहे, निधीचं पाठबळ आहे आणि समन्वय. आणि सरकार बाकीसोबत आपल्या जनतेला सोबत घेऊन काम केलं ना आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जर काटेकोरपणे कठोरपणे केलं तर माझ्यासारखा सकारात्मक भावना असणारा माणूस म्हणतो की त्यात काही डेट निश्चित दिसेल. या MSRRA मध्ये काय केलं आहे, महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणामध्ये त्यांनी ठरवलं आहे काही दीर्घकालिक, काही आपत्कालिक, तत्कालिक, मध्यमकालिक, दीर्घकालिक ठरवलेले आहे. मला खूप चांगले वाटतं. तर आपत्कालिक म्हणजे लघुकालिक जे ठरवले की 56 नद्या प्रदूषित, तर त्याच्यावर आपण काम करूया. नदी प्रणाली ह्या विषयावरती झोकून घेऊन काम करणाऱ्या अनेकांना ह्या प्राधिकरणामध्ये सहभागी करून घेण्यात आलेलं आहे. मग तिथे कुठे कुठे प्रदूषण करणार आहेत? नदींमध्ये 3 मोठ्या समस्या आहेत, प्रदूषण, अतिक्रमण आणि शोषण. ह्या 3. अतिक्रमण काय? अतिक्रमण कोण करतं? स्थानिक स्वराज्य संस्था, व्यक्ती. कुठल्याही परमिशनशिवाय नदीत बांधकाम करताच येत नाही. त्यासाठी नदीचं सीमांकन असणं गरजेचं आहे. सीमांकन करायचं असेल नदीचं कुठल्या तरी अथॉरिटीकडे असतं. ते आज काय झाले की थोडीशी निर्णायकी भूमिका झाली नदीची, नायक नसल्यासारखी. शहरातून वाहते, तिथला शहरातला महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था त्यांचे पाले झाले. तिथून गेल्यानंतर जलसंपदा मालक आहे, कुठेतरी एक सूत्रता असणं गरजेचं. म्हणून हे प्राधिकरण चांगली भूमिका बजावेल. महाराष्ट्र राज्य नदी पुनर्जीवन प्राधिकरणाची नेमकी उद्दिष्ट काय आहेत तीही आपण समजून घेऊया. त्यासाठी प्राधिकरणाच्या ज्या उद्दिष्टामध्ये ते टाकलेले की हे अतिक्रमण काढणे, कोणी केलंय, कसं केलंय, काय हे नियमापासून काढून टाकणे हे चांगली दिशा दिसते. प्रदूषणाच्या बाबतीमध्ये प्रदूषणाच्या स्रोतापासून ॲटसोर्स पोल्युशन थांबवणे, त्यासाठी व्यक्ती असो, उद्योग असो, संस्था असो, त्यांनी करणं गरजेचं आहे. हे कोणी केलं? कोणीतरी व्यक्तीने केलं, कुठल्या तरी संस्थेने केलं. अतिक्रमण कोणी त्या व्यक्ती संस्थेने केलं, का केलं? काहीतरी मागं पाठबळ आहे, कोणीतरी इग्नोर करतं, हे करतं. म्हणजे राजकीय त्याला कुठेतरी वरदहस्त आहे का असं लोकांच्या चर्चेमधून येतं. म्हणून मला असं म्हणायचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी संघटितपणे काम करणं गरजेचं आहे. नदीचा विकास आराखडा ही संकल्पना ऐकली होतीत का? आता हे आराखडे तयार करण्यात येणार आहेत. आणि नदीचा जो DPR आहे, विकासाचा पूर्ण आराखडा, दीर्घकालिक आराखडा करायचा. गृहीत धर आपण 2030 पर्यंत एक नदी आपल्याला
तिचं पूर्वीचं रूप द्यायचं असेल तर तो आराखडा कसा करायला हवा. आराखड्यावर सगळ्याच गोष्टी येणार, म्हणजे अगदी त्याचे सेक्शन्स केले 1 किलोमीटर 1 किलोमीटर 1 किलोमीटर, कुठल्या गावातून जाते, कुठल्या वॉटरशेडमधून जाते. कारण नदी अशी नाहीच की ती एका ठिकाणी गेली की पूर्ण सागराला मिळते. तिला मिळणारे छोटे छोटे प्रवाह आहेत. फर्स्ट त्याला आपण म्हणून त्याला नदी, नाले, ओहोळ, वॉटरशेड म्हणजे जिथे धरण बांधायचं असेल त्या धरण क्षेत्रातलं DPR व्हायचा, म्हणजे त्या पाणलोट क्षेत्र आपण ज्याला म्हणतो. असं काही गरज नाही पडली. कसं आहे की आपण एक विचार केला पाहिजे की ह्युमन इकोसिस्टीम म्हणजे मानवी परिसंस्था जी आहे ही साधारण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्रीचा विचार करते, म्हणजे प्रशासकीय अखत्यारीबद्दल विचार करते आणि त्या पद्धतीने आपलं सगळं नियोजन असतं. म्हणजे शहर, गाव कशाला म्हणतात, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्युनिसिपल काउन्सिल अशा पद्धतीची अखत्यारी असते. पण नदी ही अशी एक परिसंस्था आहे जी उगम कुठेतरी होते आणि संगम तिसरीकडे 2, 2.5, 3 हजार किलोमीटरवर होते. आणि हे करत असताना त्या सगळ्या अख्ख्या पाणलोट क्षेत्राला ती ओली करत असते, तिकडे पाणी तहान भागवत असते, तिकडच्या जंगलांना सिंचन देत असते, ह्या सगळे कार्य करत असते. आणि दुसरा महत्त्वाचा त्याच्यातला भाग म्हणजे MSRRAच्या माध्यमातून या सगळ्या विभागांना एकत्र आणून एक दीर्घकालिक आराखडा तयार करणे, मग त्याचे छोटे छोटे टप्पे करणे, हे खूप चांगलं ह्याच्यामध्ये या महाराष्ट्र राज्य नदी पुनर्जन प्राधिकरणामध्ये दिलं. आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष आहेत, पर्यावरण मंत्री त्यांचे उपाध्यक्ष आहेत आणि सदस्य सचिव म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे आहेत सनदी अधिकारी ते त्याच्यामध्ये. आणि रचना तर खूप चांगली त्याची आहे आणि त्याचं नियोजन ह्या 25-26 वर्षामध्ये हे सगळं नियोजन ऑन बोर्ड येऊन जाईल आणि पुढच्या 5 वर्षामध्ये काय करायचं निश्चित त्यांनी ठरवलेलं आहे. नद्यांची परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारचं अतिशय उत्तम असंच हे पाऊल आहे. त्यातून आपल्या गटारगंगा सुधारू शकतात हाही विश्वास कुठेतरी आपल्या मनामध्ये येऊ शकतो. मंडळी, सध्या मायक्रोप्लास्टिक बाबत खूप चर्चा चालू असते. हे मायक्रोप्लास्टिक नद्यांमध्ये आहे, पाण्यामध्ये आहे, शरीरामध्येही आलेलं आहे. पण त्यामागचं खरं कारण जे आहे ना ते डॉक्टर नुलकरांनी आम्हाला सांगितलं. सध्या एक मायक्रोप्लास्टिक्सबद्दल सगळीकडे प्रचंड लेख येत आहेत, चर्चा होते, सगळं होतं आहे की आपल्या पाण्यामध्ये मायक्रोप्लास्टिक आले, ते जे पिण्याच्या पाण्यातनं आलेत, खाद्य संस्कृतीतनं आलेत आणि आपल्या रक्तामध्ये आलेत, बाळाच्या रक्तात आलेले आहेत. तर मायक्रोप्लास्टिकचा सर्वात मोठा स्रोत काय आहे हा लोकांना माहिती नाही. लोकांना वाटतं की रस्त्यावर पडलेला कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या ह्याच्यापासून मायक्रोप्लास्टिक तयार होतात. सर्वात मोठा स्रोत जो आहे हा आपले प्लॅस्टिक म्हणजे पॉलिएस्टर आणि ॲक्रिलिकचे कपडे रोज धुतो, त्यातनं मायक्रोप्लास्टिक बाहेर पडतात. म्हणजे आपल्या कपड्यामध्ये पॉलिएस्टर असतं, ॲक्रिलिक असतं, लायक्रा असतं, नायलॉन असतं, हे सगळे प्लॅस्टिक आहेत आणि आपण ते रोज धुतो. ते रोज धुवून पाणी कुठे जातं? नदीत जातं. नदीचं पाणी समुद्रात जातं. समुद्राचं पाणी परत तिकडे माशांमध्ये येतं. तर हे आपण शिक्षण देतोय का शाळा कॉलेज? म्हणजे सुती कपडे वापरा ह्याला काही कारण आहे. ते काही रोगीचंच आपण सुती कपडे वापरा असं नाही आहे. फार महत्त्वाचं आहे की मायक्रोप्लास्टिक्स कमी करणं हे आपल्या घरातनं सुरू व्हायला पाहिजे. थोडक्यात जीवन पद्धतीमध्ये बदल, आचरणामध्ये बदल, विचारांमध्ये बदल करण्याची अत्यंतिक आवश्यकता आहे. सगळ्यांनी ठरवले करावं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि मला असं नाही म्हणायचं की जाणीवपूर्वक करणारे कोणी आहे, त्याच्या मनामध्ये आहे. पण कृती करत असताना चुका होतात. त्या चुकाला दोन्ही गोष्टी आहेत, शास्ती पण पाहिजे आणि रिवॉर्ड्स पण पाहिजे. तू हे चांगलं केलंस, नक्की चांगलं केलंस, पाठ थोपतात त्या स्थानिक स्वराज्य संस्थाची. म्हणजे गृहीत धरा की माझ्या शहरातून जाणारी नदी ही प्रदूषणमुक्त आहे आणि अतिक्रमणमुक्त आहे हे जाहीर करणाऱ्याला चांगलं रिवॉर्ड द्या ना, खूप चांगलं रिवॉर्ड द्या. आणि त्याने त्या संस्थाने सगळ्यांना रिवॉर्ड देणं गरजेचं आहे, कॅरेट आणि स्टिक मेथड. पण ज्यांनी नाही केलं त्याला शास्ती करण्याचे अधिकार आहेत, दंड पण आहेत. हे करणं गरजेचं आहे. आणि ते संस्थांपासून व्यक्तिगत स्तरापर्यंत हे येणं गरजेचं आहे. ज्या शाळांनी, ज्या महाविद्यालयांनी चांगले विद्यार्थी पुढची पिढी ते निर्माण केली, ती पुढची पिढी चांगली जाऊन काम करणारीच आहे. हा जो समन्वयाचा भाग आहे ना, हा समन्वय MSRRAच्या माध्यमातून होईल असं आम्हाला वाटतं. सगळ्या ज्यांना ज्या आशा नदीकडल्या आशेनं बघत आहेत ना त्यांना वाटतं की काहीतरी चांगलं. मी एकच सांगेन की भारतीय संस्कृतीत नदीला आई मानलं आहे. आपण त्या आईचं पावित्र्य जपू एवढंच करू, बाकी आपण नदीवर सुरुवात करता मला असं वाटतं की नदीचं जे पूर्ण उगमापासून संगमापर्यंत नियोजन करायचं असेल, नदी आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. केवळ तेवढे स्ट्रेचेस म्हणजे तर पूर्ण नदी आयडेंटिफाय करायची. त्या दोन्ही काठांवर कुठली नगर आहेत, महानगर आहेत,
गावं आहेत ते बघणं गरजेचं आहे. तिथली लोकसंख्या किती, तिथलं पाण्याची गरज किती, पाण्याचा ताळेबंद मांडणं गरजेचं आहे. आणि मग तिथून पाणी निघाल्यानंतर जातं कुठं, नदीवर जातं, जाताना शुद्ध पाणी नदीमध्ये जातं का हे बघणं गरजेचं आहे. कुठे कुठे अशुद्धी त्याच्यामध्ये ते थांबवणं गरजेचं आहे. अनेक त्याच्यामध्ये उपचार आहेत. शेवटी मानसिक सगळा कचरा मनामध्ये असतो, प्रदूषण डोक्यामध्ये आहे, माझं मत आहे, हे काढलं गरजेचं आहे. मी किती अनेक गृहिणी बघितल्यात, त्यांनी ओला कचरा आणि सुका कचरा खूप वेगळा करून ठेवला, चांगला वेगळा केला. ओला कचरा घरच्या घरी जिरवणारी लोक आहेत, गरजच नाही ना. 60 ग्रॅम म्हणून आपण 6 ग्रॅमवर येऊ शकतो का, यायला हवं. प्रत्येकाच्या जुन्या काळामध्ये लिंबाची काडी घेऊन आपण तेवढं दात घासत असो, आपण तेवढं चक्र उलटं फिरवावं असं माझं मत नाही, पण किती लागतं तेवढा आपण विचार करणं गरजेचं आहे. साबणाची खरंच गरज आहे का, डिटर्जंटची गरज आहे का, हा सगळा विचार, किंवा शॅम्पूची गरज आहे का, प्रत्येकाने गोरं दिसलंच पाहिजे असं आहे का, पण कुठेतरी मानसिकता पण आपल्याला बनणं गरजेचं आहे असं. सुरुवात मला वाटतं आपण प्रत्येक घरातूनच केली पाहिजे, याला काही पर्याय नाही. म्हणजे गरजा कमी करणे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण नेहमी म्हणतो की रियूज, रिसायकल वगैरे, तर रिसायकल हे सगळ्यात शेवटी आलं पाहिजे. त्याच्या आधी रिफ्यूज, तुम्हाला ज्या प्रदूषणकारी गोष्टी आहेत त्या रिफ्यूज करण्याची शक्ती आली पाहिजे. त्या रिफ्यूज करून तुम्हाला ऑल्टरनेटिव्ह उभे पाहिजे की मला हे नाही घ्यायचं तर काय घ्यायचं, त्यासाठी काही उभं राहायला पाहिजे. आणि ती इकॉनॉमी जर उभी राहिली ना तर ती प्रदूषणकारी इकॉनॉमी नसेल, ती कल्याणकारी इकॉनॉमी असेल. नदी हा विषय काढला ना, मला अशी भीती वाटते की नदी कुठे संगीतामध्ये, गाण्यामध्ये, कवितांमध्येच राहते काय न. खरं तर नदी प्रणाली इतकी सुंदर आहे ना, म्हणजे जीव हरपून जातो तिथे. नदीचा खळाळता प्रवाह बघितला, पशु पक्षी नुसतं शांतपणे त्याच्याकडे बघत राहिलं ना की आयुष्य निघून गेलं तरी हरकत नाही असं वाटतं. देते ना ती नदी पोचते. माता तिला का म्हटलं, जे पंचमाता आहे त्याच्यामध्ये नदी माता आहे, भूमाता आहे, स्वमाता आहे, नद्या माता म्हटलं, तिला का माता म्हटलं, ती पोचणारी आहे, देणारी आहे. ती कधी विचार करत नाही की ट्रान्सबाउंड्री मी ह्या देशाला देईल, ह्या देशाला देणार नाही, ह्या माणसाला देईल, त्या माणसाला देणार नाही, असं नाही करत. कुठलाही धर्म, नदीकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मदात्री, तिच्याकडे जर आपण दुर्लक्ष करून जर केलं तर पुढं काय होणार आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही, हे स्पष्ट. मंडळी, नदी प्रदूषणाशी संबंधित सर्व घटकांविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. त्या बाबतीतले कायदे कानून नियम काय आहेत तेही आपल्याला माहिती आहेत, पण त्या बाबतीतली अंमलबजावणी, कार्यवाही या बाबतीत मात्र आपल्याला काहीही माहिती नसतं. ही माहिती घेण्याची आवश्यकता आहे. वास्तविक ह्या साऱ्या यंत्रणा असतात ना, त्या चालत असतात नागरिकांच्या कररूपी पैशांमधून. त्यामुळे आपण माहिती घ्यायला पाहिजे, प्रश्न विचारायला पाहिजे आणि अशा प्रकारचे कुठे चांगले प्रयत्न होत असतील ना तर त्यांना सहकार्यसुद्धा करायला पाहिजे. त्यातून आपल्या सगळ्यांचं जगणं फुलणार आहे, आपल्या पुढच्या पिढ्या सुखात नांदणार आहेत. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील त्या तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, 450च्या वर एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.jd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावांनी आमची यूट्यूब चॅनल आहेत, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.
धन्यवाद.